विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्समधील आपण शिकतोय मॅथ्स 1 मधील स्टॅटिस्टिक्स प्रॅक्टिस सेट 7.5, ज्यामध्ये काल आपण स्टार्ट केलं होतं तो म्हणजे मीन, मेडियन अँड मोड. मीन, मेडियन, मोड आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय. मीन शोधताना आपण काय करतोय बघा. मीनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. मीन इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ गिवन ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. म्हणजे सपोज 5, 3, 5, 2, 3, 1 अशा काही संख्या असतील, 4 यांचा जर मला मीन शोधायचा असेल तर मी त्यांची ॲडिशन करत होतो. 5 + 2 + 3 + 1 + 4 आणि जेवढ्या संख्या आहेत त्याने आपण डिवाइड करत होतो 1, 2, 3, 4, 5. याला आपण बोलतोय मीन. सगळ्यांची टोटल जर मी केली तर टोटल मला मिळते 15 अँड 15/5 दॅट इज 3. हा होता मीन शोधण्याचा फॉर्म्युला. काल ऑलरेडी याच्यावरती आपलं लेक्चर झालंय बरोबर. त्यानंतर आपण शोधत होतो तो म्हणजे मेडियन. मेडियन शोधताना काही रूल्स आहेत. पहिला रूल म्हणजे सगळ्या संख्या आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावाव्या लागतात. असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. मग 5, 2, 3, 1, 4 याला मी 1, 2, 3, 4, 5 अशा काही ऑर्डरमध्ये लावल्यानंतर जी परफेक्ट मधली संख्या येते त्याला आपण बोलत होतो मीडियन बरोबर. जर संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 अशा इवन नंबर असतील तर इकडे दोन संख्या गेल्या, इकडे गेल्या, मध्ये ज्या दोन संख्या आहेत त्यांची ॲडिशन करून आपण त्याला 2 ने डिवाइड करत होतो, तो होता मीडियन. आणि मोड म्हणजे काय तर सगळ्यात मोठी संख्या म्हणजे मोड. किंवा ज्या संख्येची सपोज 1, 1, 2, 3, 2, 2, 5, 4 जी संख्या मॅक्झिमम टाइम्स येते त्याला आपण बोलत होतो मोड. हे काल ऑलरेडी झालं होतं. आज आपण नेक्स्ट स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. मी जस्ट तुमचं रिवाइज केले तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करू आणि हे सगळं व्यवस्थित तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करू. काल क्वेश्चन नंबर 1 झाला होता. Find median of the given data 59, 75, 68, 70, 74, 75 and 80. मला या सगळ्या संख्यांचा मेडियन शोधायचा आहे. मेडियन शोधताना बघा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजे सर्व संख्या आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिता आल्या पाहिजेत. मी त्या सर्व संख्या एक असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितोय. बघा असेंडिंग ऑर्डर लिहिताना आपण काय करतोय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. असेंडिंग ऑर्डर लिहिताना आपण लहान संख्येपासून सुरुवात करतोय संख्या लिहायला आणि लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो त्याला आपण बोलतोय असेंडिंग नंबर. मग या सगळ्यांमध्ये सर्वात लहान संख्या होती ती म्हणजे 59 बरोबर. मग मी 59 इथे लिहितोय 59. त्यानंतर बघा इकडे शोधली तर मला मिळते 68 बरोबर. त्यानंतर 70 ओके. 74, 75, 75 डबल आहेत ते मी 2 वेळा लिहितोय 75, 75. त्यानंतर राहतोय तो म्हणजे 80. ठीक आहे. आता नंबर्स किती आहेत बघा. टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स आर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. There are 7 observations, means n is equals to 7 and which is odd number. मग आता कालचा लेक्चर आठवा. काल मी काय सांगितलेलं जेव्हा ऑड नंबर येतो ना तेव्हा परफेक्ट जी मध्ये संख्या असते तिला आपण बोलतोय मेडियन. मग मध्ये कुठली संख्या आहे तर इकडे 3 संख्या गेल्या, इकडे 3 संख्या गेल्या, मध्ये जो हा नंबर राहिलाय ना कुठला नंबर राहिलाय मध्ये 74 अँड दॅट 74 इज कॉल्ड ॲज द मेडियन ऑफ गिवन डाटा. कळालंय. म्हणजे आता तुम्हाला मेडियनचा प्रश्नही समजलाय, व्यवस्थित कळालाय. ठीक आहे. पुढे आपण जाऊ क्वेश्चन नंबर 3 कडे. फॉर्म्युलाने कसं सोडवायचं तेही मी तुम्हाला शिकवलं होतं. सपोज n असेल, n 7 असेल तर आपला फॉर्म्युला काय होता n + 1/2th नंबर म्हणजे 7 + 1/2 दॅट इज 8/2th नंबर मीन्स 4th नंबर इज आवर मेडियन.
1 2 3 4 दॅट फोर्थ नंबर 74 इज आवर मीडियन. म्हणजे तुम्ही फॉर्म्युलाने गेलात तरी तुम्हाला सोडवता येईल, डायरेक्ट जरी सोडवलात तरी चालेल. पुढे आपण जाऊ. चला बघा, क्वेश्चन नंबर 3 कडे मी जाणार आहे. आता तुमच्या क्लिअर झालेत सगळ्या व्हॅल्यू, सगळे फॉर्म्युलेज. क्वेश्चन नंबर 3, द मार्क आउट ऑफ 100 मार्क्स, बघा, मार्क्स आउट ऑफ 100 obtained by 7 students are given 99, 100, 95, 100, 60 and 90. क्वेश्चन काय होता बघा, मार्क्स आउट ऑफ 100 ऑब्टेन बाय 7 स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स आर गिवन. ठीक आहे, मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये 100 पैकी 7 मुलांचे मार्क खाली दिलेले आहेत. 99, 100, 95, 100, अजून एकदा 100 आहेत, 100, 60 अँड 90. ओके, आता बघा प्रश्न असा आहे, फाइंड द मोड. आपल्याला शोधायचं आहे मोड. मग मी मोड शोधणार आहे. व्यवस्थित समजावून घ्या मोड. बघा, मोड आपण शोधताना जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण बोलतोय मोड, किंवा जी संख्या जास्त वेळा येते त्याला आपण बोलतोय मोड. ठीक आहे, बघा 100 ही जी संख्या आहे ना, 1 2 3 टाइम्स 100 आलेत, म्हणून मी ते बोलणार आहे मोड ऑफ द गिवन डाटा इज 100. मोड ऑफ द गिवन डाटा इज 100 बिकॉज इथे मी रिझन लिहिणार 100 इज कम्स मॅक्झिमम टाइम्स, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ 100 इज मॅक्झिमम. 100 ची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सर्वात जास्त आहे, म्हणून मी 100 ला बोलणार आहे मोड. ओके, म्हणजे हाही क्वेश्चन तुम्हाला आता क्लिअर झाला. आतापर्यंत 3 क्वेश्चन झालेत, मीन, मीडियन अँड मोडचे. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करू. चला बघा, क्वेश्चन नंबर 5 मी घेतोय. 4th क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये डाटा फक्त आपल्याला मिळवायचा आहे, तो मी नंतर घेईल. बघा, नंतर म्हणजे कसं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल वगैरे आखायला वेळ जाईल. आपण तो टेबल मी रेडीमेड बनवेल, नंतर तो सोडवणार आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 बघा, इन द बास्केट देर आर 10 टोमॅटोज. इन बास्केट देर आर 10 tomatoes. Weight in the gram, weight in grams are given. म्हणजे एका बास्केटमध्ये 10 टोमॅटोज आहेत, त्यांचं ग्रॅम मधलं वजन दिलेलं आहे. 60 ग्रॅम, 70 ग्रॅम, 90 ग्रॅम, 95 ग्रॅम, 50 ग्रॅम, 65 ग्रॅम, 70 ग्रॅम, 80 ग्रॅम, 85 ग्रॅम अँड 95 ग्रॅम, असे 10 टोमॅटोज आहेत. त्यांचं वेट आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न आहे, फाइंड द मीडियन वेट. फाइंड द मीडियन वेट ऑफ द टोमॅटोज. ओके, आता मीडियन म्हणजे काय तुमच्या लक्षात आले. ठीक आहे, आता मी काय करतोय बघा, इथे संख्या मोजणार आहे, पण त्या अगोदर या सर्व नंबर्स मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डर ऑफ द गिवन डाटा. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिताना आपण काय करतो, तर सगळ्यात लहान संख्या आपण शोधतो. मग या सगळ्या डाटामधली सर्वात लहान संख्या मला दिसते 50. त्यापेक्षा जस्ट मोठी लहान संख्येकडून आपण मोठ्या संख्येकडे जाणार आहे 60. ठीक आहे, 60 नंतर आहेत 65. ओके, 65 नंतर बघा काय 70, 70 2 वेळा आलेत 70, 70. 70च्या नंतर काय आहे मोठी संख्या, तर 80. 80 नंतर आहे 85. ठीक आहे, 90, 95 आणि 95 2 वेळा आलेत बघा 95, 95. ठीक आहे, अशा या सगळ्या संख्या मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिल्यानंतर परफेक्ट जी मध्ये संख्या असते त्याला आपण बोलतोय मीडियन. पण आता काय झालं माहिती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 numbers are total observations are, बघा देर आर 10 ऑब्झर्वेशन्स.
there are 10 ऑब्झर्वेशन्स. मग असं जेव्हा विच इज इवन नंबर असं जेव्हा येतं की नाही, तेव्हा आपण डायरेक्टली मिडल संख्या नाही शोधू शकत. म्हणजे समजा 5 संख्या इकडे गेल्या असं मी बोललो असतो आणि 5 संख्या इकडे गेल्या तर मध्ये संख्याच नाही राहत. मग अशा वेळेस आपण काय करतो, 4 संख्या इकडे काढणार आणि 4 संख्या इकडे काढणार. ज्या मध्ये ज्या 2 संख्या राहिल्या आहेत त्यांची आपण ॲडिशन करून त्याला 2 ने डिवाइड करतो. म्हणजेच त्यांचा आपण रेशो शोधतोय. म्हणजेच आपला मीडियन येणार, मीडियन ऑफ द गिवन डाटा इज द सम ऑफ मिडल टू नंबर्स अपॉन 2, किंवा जो मिडल टू नंबर्स आहेत त्यांचा आपण रेशो शोधतो. 70 + 80 अपॉन 2 दॅट इज 150 अपॉन 2. म्हणजेच आपला मीडियन मिळतोय 75. 150ला 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं या 150ला तर 2×14, इथे 1 राहतोय, 2×5 10, म्हणून 75 उत्तर आलंय. पण मला ते पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं असेल तर मी असं लिहिणार, मीडियन ऑफ वेट of given tomatoes is 75 grams. ओके, म्हणजे असा पूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ओके, पुढे जाऊ. आता पुढचा क्वेश्चन मी घेतोय, क्वेश्चन नंबर 6. आता मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित हे क्लिअर होत चाललंय. मीन, मीडियन आणि मोड तुम्हाला 10वीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मीन, मीडियन, मोड. पुढचा क्वेश्चन मी घेतोय. चला, आता सोपेच प्रश्न आहेत, काही अवघड नाही बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हे सगळ्या एक्झरसाइज, सगळे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. क्वेश्चन नंबर 6 कडे मी जातोय. अ हॉकी प्लेयर हॅज स्कोर्ड फॉलोइंग नंबर ऑफ गोल्स इन 9 मॅचेस. नंबर ऑफ गोल्स इन 9 मॅचेस. 9 मॅचमध्ये एका हॉकी प्लेअरने केलेले जे गोल्स आहेत ते गोल दिले. पहिल्या मॅचमध्ये त्याने 5 गोल्स केले, नंतर 4, नंतर 0, 2,2, 4,4, 3,3 असे गोल्स त्याने 9 मॅचमध्ये केलेत. फाइंड द मीन, मीडियन अँड मोड. आता बघा, या 6व्या क्वेश्चनमध्ये ना तुम्हाला सगळं क्लिअर होणार आहे. आतापर्यंत आपण जे शिकलोय ते सगळं, मीन, मीडियन आणि मोड, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात शोधायच्या आहेत. मग मीनचा फॉर्म्युला लिहिताना मी आता डायरेक्ट सुरुवात अशी करणार, मीन इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे सर्व संख्यांची बेरीज अपॉन जेवढ्या काही संख्या आहेत तो आहे आपला मीनचा फॉर्म्युला. म्हणजेच 5 + 4 + 0 + 2 + 2 + 4 + 4 + 3 + 3 अपॉन किती करावे लागतील मला, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 ने त्याला डिवाइड करावं लागेल. सगळ्यांची टोटल घेतलं किती येते बघा, 5 + 4 9, 11 13 17 21 24 27. 27ला जर मी 9 ने डिवाइड केलं तर 9 3 27. याचा अर्थ मला मीन मिळाला आहे त्या गिवन डाटाचा 3 गोल्स. बरोबर, मीन मिळाला. मला आता शोधायचं आहे मीडियन. आता बघा, मीडियन शोधताना तर मला थोडासा विचार करावा लागेल की नाही. काय विचार करायचा आहे तुमच्या लक्षात आले? मीडियन शोधताना काय विचार करावा लागेल? मीडियन शोधताना मी असं लिहिणार बघा, मीडियन शोधताना काय लिहायचं तर फर्स्ट स्टेप आपल्याला त्या सर्व संख्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहावं लागतंय. असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहावे लागणार की नाही प्रत्येक नंबर्स आपल्याला. असेंडिंग ऑर्डर ऑफ गिवन डाटा म्हणजे काय, 0 पासून स्टार्ट करा मी. 0 2 2 3 3 4 4 3 वेळा 4 आलेत अँड 5. बरोबर, किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 नंबर्स. देर आर 9 numbers and 9 is our odd
नंबर 9 हा काय ऑड नंबर आहे. मग ऑड नंबर जेव्हा येतो तेव्हा जी मिडल संख्या असते ती आपली मेडियन असते. म्हणजेच मेडियन काय येणार मग मेडियन ऑफ द गिवन डाटा. बघा इकडे 4 संख्या जातील, इथे 4 संख्या जातील निघून, आणि जी परफेक्ट मिडलला जी संख्या राहिली आहे तो असेल आपला मेडियन. मीन्स 3 गोल इज आवर मेडियन. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता मेडियन सुद्धा कळाला आहे. आता मी शोधणार आहे मोड, आणि मोड सुद्धा अतिशय सोपा आहे. मोड तर तुमचं आता लक्षातच आलंय तुमच्या. कसा शोधायचा मोड. बघा मोड लिहिताना जी संख्या सर्वात जास्त वेळा आली आहे, रिपीट झाली आहे, द नंबर विच इज रिपीटेड मॅक्झिमम टाइम, द नंबर विच इज हॅव्हिंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, इट इज कॉल्ड ॲज द मोड. आता बघा 2 हे 2 टाइम्स आले, 3 2 टाइम्स आलेत, बट 4 जो आहे ना तो 3 टाइम्स आलाय. मीन्स आवर मोड इज 4 गोल्स. कळालं. बिकॉज 4 कम्स मॅक्झिमम टाइम्स. 4 ही संख्या सर्वात जास्त वेळा आली आहे म्हणून 4 हा काय त्याचा मोड. मग आता या गणितात तुम्हाला मीन मीडियन मोड तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्यात. ओके. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.